डोश्याच्या उरलेल्या पिठापासून ताटामध्ये आपण जाळीदार स्पॉन्जी असा इडली बघणार आहोत। तर खूप मस्त आणि छान झालेली होती। एकदम 10 ते 20 मिनिटांमध्ये ही इडली तयार झालेली होती। हलका फुलका असा हा नाश्ता आहे लहान मुलांसाठी। अशा प्रकारचं पीठ घेतलेलं आहे। पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यावरती चाळणी ठेवून घेऊया। ताट घेतलेला आहे। तेल लावून घेऊ ताटाला। तेल लावून झाले की 4 ते 5 चमचे ताटामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, असं ग्रेव्ही टाइप आपण हे पीठ तयार केलेलं होतं। अगदी डोसा बनवायला घेतलेला पीठ आहे हे। चाळणीवर ठेवून देऊया। 10 ते 15 मिनिट झाकण लावून ठेवूया। 15 मिनिटानंतर बघू। तरी ते आपलं मस्तपैकी इडली वाफलेली आहे ताटामध्ये। थंड करायला ठेवू थोडा वेळ। चाकूने बघूया, अजिबात लागत नाही चाकूला। तर मस्त इथे वाफलेला आहे इडली। थंड झाल्यानंतर कापून घेऊया। तर असं काढून घेणार आहोत ताटामधून इडली बाहेर। तर एकदम असा अलगद असा हा इडली निघालेली आहे। एकदम स्पॉन्जी झालेली आहे, एकदम केक सारखी। छोटे छोटे काप करून घेणार आहोत। त्रिकोणी आकाराची ही इडली कापलेली आहे ताटामधली। कढईमध्ये तेल टाकूया। 2 छोटे माप तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाले की थोडीशी मोहरी टाकून घेऊया, अर्धा चमचाभर। 2-4 कढीपत्त्याचे पान, अर्धा चमचा जिरे। हे कढले की आपल्याला यामध्ये कापून घेतलेल्या इडल्या टाकायच्या आहेत। इडली टाकून घेऊया। एकदम कमी तेलात आपण हे इडली फोडणी दिलेली आहे। नूडल्स मसाला टाकून घेऊया। नूडल्स मसाल्याचं एक पूर्ण पाकिट टाकलेलं आहे त्यामध्ये। बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। 1-2 मिनिटांनी फिरवून घेऊया। दोन 3 मिनिटांनी फिरवून झाले की आपण गॅस बंद करून घेणार आहोत। आणि इथे आपली इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे। लहान मुलं पण अगदी आवडीने खातील असा हा आपला हलका फुलका इडलीचा नाश्ता तयार झालेला आहे। काढून बघूया एक आपण। तर तुम्ही बघू शकता असं हा आपला इडली स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेला आहे। ताटामध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा कशी झाली आणि बनवून बघा। एकदम कमी वेळेत असा हलका फुलका आपला हा नाश्ता तयार झालेला आहे इडलीचा, काहीतरी वेगळं। तर बनवून बघा। धन्यवाद।